करता शिल्लक ठेवला हे काय आहे? हा सगळा संतांचा उच्छिष्ट प्रसार आहे, तो आवडीनं घेतला पाहिजे. साधन रूपी संतांचा उच्छिष्ट प्रसार आवडीनं घ्यावा आणि वचन न मोडी बोललेले ते संत महात्मे आपल्याकरता जे वचन बोलतील, जी आज्ञा करतील, आपल्याला वरवर पाहताना ती आज्ञा कदाचित अकल्याणाची आहे असं वाटेल, पण साधुपुरुषाची ती आज्ञा आपण पाळलीच पाहिजे असे चिंतन आहे. कशीही आज्ञा असो, आपल्या मतलबाची असली की पाळणारे बरेच भेटतात बरं का, पण त्याच्यात जर आपला काही स्वार्थ नसेल तर मग बाजूला होणारे लोक असतात. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे. त्यांचं उदाहरण असं होतं, एक रानातला आश्रम होता. गुरुजीच्याकडे काही विद्यार्थी शिकायला राहायचे, ते त्यांची सेवा करायचे. एक शिष्य त्यांचा अतिमतलबी होता. एका दिवशी सकाळी उठल्याच्या बरोबर आश्रमामध्ये पाणी नव्हतं, थोडं दुरून पाणी आणावं लागणार होतं. हा साधूच्या जवळ गेला, गुरुजीच्या जवळ गेला आणि पाय दाबत बसला. पाय दाबताना गुरुजीने त्याला सांगितलं, अरे बाळा, पाणी भरायचं होतं रे, पाणी घेऊन येतोस का? त्यानं पाय दाबता दाबता सांगितलं, गुरुजी पाय कसे सोडू? म्हणला, पाय सोडता येत नाही. तुमच्या चरणाजवळ आलं ना, तुमचे पाय दाबा, पाय कसे सोडू? हे झालं. थोड्या वेळाने काय झालं, आश्रमात दर्शनाला काही मंडळी आली आणि काही फळं समर्पण करायकरता महात्म्याला आणले. आणि मग गुरुजीने त्या बाळूला विचारलं, बाळू फळं खातोस का रे? तो म्हणला, आज्ञा कशी मोडू? घागरभर पाणी भराय करता पाय कसे सोडू आणि टोपणभर फळं खाय करता आज्ञा कशी मोडू? असे वचन न मोडी बोलिले ते बरेच भेटतात, पण वचन न मोडी बोलिले ते म्हणले, त्यांनी जी आज्ञा केली सकृत दर्शनी त्या आज्ञेमध्ये आपलं कल्याण नाही असं दिसत जरी असलं तरी ती साधूची आज्ञा आपण पाळलीच पाहिजे. त्याच आज्ञेनं आपलं खरं खरं कल्याण असतं. ते समर्थांचे शिष्य कल्याण स्वामीजी होते, त्यांच्याबद्दल काय झालं, त्या झाडाची फांदी एक त्यांच्या तिथं पाण्याकरता जो तलाव होता त्या लहानशा तलावावर बांधलेला तलाव, लहानसा विहीर म्हणा मोठी, त्या विहिरीवर एक झाडाची फांदी आलेली आणि त्या फांदीवरून काही पानं वगैरे पाण्यात पडली की पाणी खराब व्हायला लागलं, म्हणून ती फांदी काढायची होती. अवघड होती थोडी, फांदी काढायचं काम कोणी करावं असा विचार झाला. त्याच्यात कल्याण स्वामी जे होते, त्यांचं नाव अंबादास होतं, त्यांनी ती फांदी काढायची ठरवली. आता फांदी काढायला ते झाडावर गेले आणि फांदी कापायची. आता कुऱ्हाडीनं ती फांदी तोडायची. एवढ्याच समर्थाने सांगितलं, अरे अंबादास, ती फांदी तशी तोडायची नाही म्हणे. मग कशी तोडायची? तू कडेला बस आणि इकडून फांदी तोड म्हणे. म्हणजे फांदीच्या शेंड्याला आपण बसायचं आणि बुंध्याकडून फांदी तोडायची. असं केलं तर फांदीसहित तो तळ्यात पडणार की नाही. पण अंबादासांनी काय विचार केला नाही. गुरु महाराजांनी काय सांगितलं, फांदी तोडायची ती अशी तोडायची, ते लगेच फांदीच्या शेंड्याला झाले आणि फांदी त्यांनी तोडली. फांदी तुटली, हे फांदीसहित विहिरीत पडले. पण विहिरीत जे पडले, समर्थांनी त्यांना पाण्याच्या तळाला गेल्यानंतर रामपंचायतनाचं दर्शन घडवलं. हे कशाकरता सांगायला लागलो मी, तर त्यांनी केलेली आज्ञा जशीच्या तशी पाळली पाहिजे. ती आज्ञा आत्ता कदाचित अकल्याणाची आहे असं जरी दिसलं तरी त्याच आज्ञेच्या पालनामध्ये आपलं परिपूर्ण कल्याण आहे हे लक्षात घेऊन ज्ञानोबराय तुकोबराय जी आज्ञा करतात त्या आज्ञेचा अवलंब आपण केला पाहिजे, त्या आज्ञेचा आश्रय करावा, त्याच्यातच आपलं सगळं कल्याण असतं. हे लक्षात घेऊन संतांची सर्व प्रकारानं 4 प्रकारानं या अभंगात सांगितलेली सेवा करावी, 4 प्रकारची फलश्रुती प्राप्त करून घ्यावी आणि स्वतःचं कल्याण माणसाने साधावं. ज्ञानेश्वर